एका मिनिटामध्ये पाहिलं की आज लॉट साईड परत एकदा चेंज झालाय। ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला मार्केटमध्ये पैसे कमवायचे असेल तर ना सेल्फ स्वतः कमवायचे, कारण की सेबीला पण आपल्याशी काही घेणं देणं नाही। कारण की बघा त्यांना जर लॉट साईड का चेंज केली असेल, कारण की त्यांना पण प्रॉफिट पाहिजे। त्यांना दिसलं असेल की बघा की लॉट साईड चेंज झाल्यामुळं मार्केटमध्ये जे पहिल्यांदा 75 जर लॉट सेट झाल्यानंतर आपली मार्केटमध्ये जे ट्रेडर होते ना रिटेलर, ते कमी झाले त्यांना लगेच दिसलं असणार आणि त्यानंतर त्यांनी 25 लॉट साईड परत एकदा आपल्याला केलेलं दिसतं। बघा आता तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल। हा आपण काय करू, निफ्टी चार्ट आहे, आपण ऑप्शन चार्ट ओपन करूया, आपल्याला लगेच दिसून येईल की इफेक्ट झालेला आहे। बघा त्यांना काही घेणं देणं नाही, तुम्ही काय लॉस करताय प्रॉफिट करताय। बघा इथे दिसतंय 75 झालेला आहे, 75चं 25 लॉट साईड परत झालेला आहे। बघा ह्याचा अर्थ असा आहे की बघा मार्केटमध्ये त्यांना काय पण होऊ द्या, आम्हाला काय घेणं नाही, आम्हाला फक्त प्रॉफिट झाला पाहिजे असं त्यांचं सेबीचं म्हणणं असणार, असं एवढं करून चुकतं। जर आता हे उद्याच्या वेळी जर चेंज झाला परत 75 झाला तर हा ठीक आहे म्हणता येईल, नाहीतर हाय तसंच 25 लॉट साईज राहिले की समजून जावा की त्यांना आपल्याशी काही घेणं देणं नाही। रिटेलर येऊ द्या किंवा प्रो ट्रेडर येऊ द्या, त्यांना फक्त प्रॉफिटशी मतलब आहे। त्यामुळे आता ही 25 जर राहत असेल हाय तशी लॉट साईड, तर समजून घ्यायचं की आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे की आता त्यांनी ती स्वतःचा प्रॉफिटचा विचार करायला स्वतःचा, तर आपण सुद्धा आता जपून ट्रेडिंग केलं पाहिजे, कारण की तुम्हाला स्वतःशिवाय कोणच वाचणार नाही। ओके बाय।